आज ब्रेड पकोडा बनवायचा होता, पण म्हटलं जरा काहीतरी वेगळं करून बघावं. म्हणून मी काय केलं की माझ्याकडं कॉर्नफ्लेक्स होतं, जे मिक्सरला थोडंसं ओबडधोबड बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण घेतलेलं आहे. इथे मी हिरवी मिरची, धनं, ओवा आणि जिरं घेऊन ह्याचं वाटण तयार केलं. त्यानंतर बटाटे उकडून घेतले होते, ते स्मॅश करून घेतले. मटार मी इथे वाफवून घेतले होते, ते देखील स्मॅश करून घेतले. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि वाटलेलं जे वाटण होतं मिरचीचं, ते यामध्ये घालून परतून घेतलं. हिंग, हळद घातली आणि त्यानंतर परतून कढीपत्ता घातला यामध्ये थोडासा. आणि आता यामध्ये स्मॅश केलेले मटार आणि उकडलेले बटाटे हे देखील घालून घ्यायचं. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे. थोडासा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल, पण मी आमचूर पावडर घातली आणि थोडी कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर म्हटलं चटणीसुद्धा करावी यासोबत खायला, तर मी इथे पुदिना, कोथिंबीर, थोडीशी भाजकी डाळ, दही आणि जिरं, हिरवी मिरची एवढं घालून वाटून घेतलं, मीठ टाकलं आणि ही चटणी आपली मस्त तयार झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे कॉर्नफ्लोअर घेतलं, थोडासा मैदा त्यामध्ये घातला, पाणी घालून याची एक स्लरी तयार करून घेतली. यामध्ये मीठ घातलं आणि हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी काय केलं, ब्रेड पकोडासाठी आता इथे ब्रेड घेतलेला आहे, वाटीने मी कट करून 2 स्लाईसच्या मध्ये अशी ही आपण जी भाजी तयार केली तर ती यामध्ये ठेवून घेतली. त्यानंतर त्या स्लरीमध्ये कॉर्नफ्लोअरच्या हे आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने जे साईडला कॉर्नफ्लेक्स ठेवलेला आहे त्यावरती ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या हाताने आपल्याला वरच्या साईडने किंवा साकडेने व्यवस्थित हे लावून घ्यायचे कॉर्नफ्लेक्स. थोडा वेळ 3-4 मिनटं मी बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर आता हे तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, छान क्रिस्पी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे. तर बघा, खूप छान असे क्रिस्पी हे तयार होतात आपले तळल्यानंतर. हे तुम्ही बेसन पिठामध्ये सुद्धा करू शकता, पण मला क्रिस्पी बनवायचे होते म्हणून मी असं ट्राय केलं. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.